नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. सर्व माणसांचे प्रयत्न हे जीव वाचवण्यासाठी असतात. मी स्वतः कसा सुरक्षित राहीन ते माणूस आधी बघतो. त्याचे सर्व प्रयत्न स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असतात. म्हणजेच त्याचे प्रयत्न स्वार्थी असतात. स्वतःच्या पलीकडे व फार तर आपल्या कुटुंबाच्या पलीकडे तो पाहण्यास तयार नसतो. एका माकडीणीची गोष्ट आपल्याला माहीत आहे. अकबर व बिरबल रोजच्यासारखे फेरफटका मारित होते. अशा वेळेस अकबराच्या मनात कुठलेही प्रश्न येत व त्याचे निरसन तो बिरबलाकडून करून घेई व जमले तर बिरबलाची फजिती कशी करता येईल हे देखील तो पाहत असे. त्या दिवशी फिरता फिरता अकबराने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल, सकल प्राणी मात्रांमध्ये सर्वांना जास्त प्रिय काय असते? बिरबलाने उत्तर दिले, आपला जीव. स्वतःचा जीव प्रत्येकाला प्यारा असतो. अकबराने बिरबलाला हे सिद्ध करण्यासाठी सांगितले. बिरबलाने त्याला होकार दिला. एका मोठ्या रिकाम्या हौदात एक माकडीण व तिचे पिल्लू यांना सोडण्यात आले व त्या हौदात हळूहळू पाणी भरण्यात आले. जसजसे पाणी भरले जाऊ लागले तसतशी माकडीण आपल्या पिल्लाला जपू लागली. नंतर तिने पिल्लाला आपल्या खांद्यावर घेतले, नंतर डोक्यावर घेतले. अकबराने बिरबलाकडे विजयी मुद्रेने बघितले. बिरबल अकबराला म्हणाला, अजून थोडा धीर धरा. जसजसे पाणी वाढायला लागले तसतसे माकडीणीला पिल्लाला सांभाळणे अवघड होऊ लागले व एका क्षणी तिने पिल्लाला खाली ठेवून त्यावर ती उभी राहिली व तिने स्वतःचा जीव वाचवला. यावरून आपण एवढाच बोध घ्यायचा की माणूस काहीही करून आपल्या देहाचं रक्षण करतो, आपला जीव वाचवतो. पराकोटीचा स्वार्थ साधूनही माणूस देहाचं, जीवाचं रक्षण करतो. परंतु समर्थ सांगतात की तो देहही नाशवंत आहे, कारण त्याला मृत्यू आहे. काळाची झडप त्याच्यावर पडणारच आहे. मग देह रक्षणाच्या प्रयत्नाला काय अर्थ उरला? त्याऐवजी जर आपण त्या अनादी अनंत अशा परमेश्वराची भक्ती केली तर ते उत्तम नाही का? कारण भक्तीमुळे मिळणारा लाभ हा चिरकाल आहे. आपण सर्व प्रापंचिक माणसं संसाराची चिंता वाहत बसतो. शिक्षण, नोकरी, विवाह, संतती, आजारपण, नातेवाईक यांची चिंता करीत राहतो. खरं आपण नीट विचार केला तर यातलं आपल्या हातात काय असतं? बऱ्याचशा गोष्टी तर नशिबानेच प्राप्त होतात. असा अनुभव असूनही व ते माहिती असूनही माणूस प्रपंचाची चिंता वाहत बसतो व त्यात कालापव्यय करीत बसतो. म्हणूनच समर्थ आपल्याला बजावतात की तू मनातूनच संसाराची चिंता सोडून दे व राघवाची भक्ती कर. म्हणजेच या ठिकाणी समर्थांना दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. पहिली म्हणजे तू चिंता न करता ती गोष्ट परमेश्वरावर सोपव. तो तुझ्या प्रपंचातला भार वाहील. काय हवं नको ते किंवा त्यातली सुख दुःख तो झेलेल. तो तुम्हाला सांभाळून घेईल. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. भगवद्गीतेमधील 9व्या अध्यायात भगवंताने आपल्या भक्तांना तसे वचन दिले आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. याचा अर्थ, जे अनन्य भावाने माझे निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात अशा भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. म्हणूनच अनादी अनंत परमेश्वराची भक्ती केल्यास समर्थ म्हणतात, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. दुसरी गोष्ट म्हणजे रामनामाने तू रामाची म्हणजेच परमेश्वराची एवढी भक्ती कर की तुला संसाराची चिंताच वाटणार नाही. म्हणजेच
संसाराविषयी कोणतीही आसक्ती मागे राहणार नाही. पण हे सारे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण पूर्णपणे स्वतःला राघवाच्या भक्तीत गुंतवून घेऊ. जय जय रघुवीर समर्थ.